गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण लेक्चर कंटिन्यू करतो आहोत. सेकंड पार्ट मध्ये लेक्चर घेतो आहोत. इथे आपलं लेक्चर नंबर 19 असेल. ते आपण प्रॉब्लेम बघतो आहोत. प्रॉब्लेम जो आपला अर्धवट बाकी होता तो आपण इथे कंटिन्यू करतो आहोत. बघा इथे प्रॉब्लेम आपला दिला आहे. रवींद्र इन्व्हेस्टेड ₹20,000 in mutual fund of Oswald Limited when its NAV of ₹110. He received a dividend of ₹5 per share. He sold all units after 1 year when NAV was ₹150. There was 3% entry load and 2% exit load. Find out his total gain in the transaction. Total investment ₹20,000. Purchase NAV किती होता? 110. Selling NAV दिलाय तुम्हाला 150. डिव्हिडंड पर युनिट ₹5 दिलाय. एंट्री लोड 3% आणि एक्झिट लोड 2%. मग पर युनिट परचेस प्राइस, कारण आपल्याला एंट्री लोड ऍड करायचं तिथे. परचेस एनएव्ही 110 110 प्लस 3% आपण ऍड केला तो 3.3 आला. म्हणजे परचेस प्राइस पर युनिट आला आपला 113.3. सिमिलरली पर युनिट सेलिंग प्राइस, सेलिंग एनएव्ही मायनस एक्झिट लोड 150 मायनस 2% एक्झिट लोड आहे तो मायनस केला तो 150 च्या 2% 3 आला 147. नंबर ऑफ युनिट परचेस झाले आपले. टोटल इन्व्हेस्टमेंट अपॉन पर युनिट परचेस प्राइस, पर युनिट परचेस प्राइस आपली 113.3 आहे. म्हणजे टोटल युनिट परचेस किती झाले आपले 176.52 युनिट. मग आपण टोटल सेलिंग प्राइस कॅल्क्युलेट करत होतो. नंबर ऑफ युनिट किती आहे 176.52 मल्टिपल बाय सेलिंग प्राइस पर युनिट. मग केवढ्याला सेलिंग झालं एक युनिट तो आपण लेस करूयात, मल्टिपल करूयात त्याने. मग किती झालं बघा बरं, मला आन्सर पाठवाल. व्हेरी गुड. $25,953. आन्सर बरोबर आहे का? 900 समथिंग काही चुकतंय का बघा बरं. बरोबर आहे आन्सर. इतका आन्सर येतं. $25,948.44 टोटल सेलिंग प्राइस. आता डिव्हिडंड किती मिळतो तो बघू आपण. टोटल डिव्हिडंड पण मिळाला ना, तो डिव्हिडंड पण आपण घेऊया तिथे. टोटल डिव्हिडंड नंबर ऑफ युनिट्स मल्टिपल बाय डिव्हिडंड पर युनिट. मग बघा बरं इथे नंबर ऑफ युनिट किती आपले 176.52 हे झाले नंबर ऑफ युनिट. आणि एका युनिट मागे आपल्याला डिव्हिडंड मिळतो. इथे दिलाय बघा डिव्हिडंड पर युनिट 5. करा कॅल्क्युलेट टोटल डिव्हिडंड. कॅल्क्युलेट करा. यस किती आला 176.52 मल्टिपल बाय ₹5 पर युनिट. व्हेरी गुड. 882.6. हा डिव्हिडंड आला. बघा आता आपल्याला काय काय मिळालं इथे. टोटल परचेस प्राइस तर आपल्याकडे आहे. केवढे किती रुपये गुंतवले ते ₹20,000. टोटल परचेस प्राइस म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट. यालाच टोटल परचेस प्राइस पण म्हणू शकता तुम्ही. टोटल परचेस प्राइस. मग आता इथे काय विचारलं तुम्हाला, फाइंड आउट हिज टोटल गेन इन द ट्रान्झॅक्शन. मग टोटल परचेस प्राइस झाली, टोटल सेलिंग प्राइस झाली, म्हणजे विकून एवढे आले, हा डिव्हिडंड मिळाला. म्हणजे ह्या दोन रक्कम आपल्याला मिळाल्या. ही रक्कम मिळाली आणि ही रक्कम मिळाली, बरोबर ना. आणि गेली किती 20,000. मग ह्या दोघांची बेरीज करायची आणि परचेस प्राइस लेस करायची. टोटल
गेन, टोटल गेन आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. टोटल गेन कॅल्क्युलेट करायचा. मग हाऊ टू कॅल्क्युलेट टोटल गेन? टोटल सेलिंग प्राइस प्लस टोटल डिव्हिडंड, या दोघांची बेरीज करायची आपल्याला, म्हणून याला ब्रॅकेट टाकू आपण. या दोघांची बेरीज करायची आणि त्याच्यातून मायनस करायचं टोटल परचेस प्राइस. टोटल परचेस प्राइस, त्याला आपण टोटल इन्व्हेस्टमेंट असंही म्हटलं. तुमचा गोंधळ होऊ नये म्हणून दोन दोन शब्द टाकतोय, गरज नाही टाकण्याची. ओके. टोटल सेलिंग प्राइस किती आपली? 25,948 प्लस टोटल डिव्हिडंड. डिव्हिडंड किती मिळाला टोटल? ₹882.6. करा बेरीज या दोघांची आणि त्याच्यातून मायनस टोटल परचेस प्राइस. टोटल परचेस प्राइस आपली 20,000 आहे. करा कॅल्क्युलेट. 25,948.44 अधिक 882.6. यस. करा टोटल किती येते? आन्सर नका पाठवू मला फायनल, ह्या दोघांची बेरीज सांगा अगोदर. 25,948.48 प्लस 882.6, 26,000 बघा, 26,831.08 मायनस 20,000. किती झालं? 6,831.08. This is the total gain. This is the total gain. समजलं प्रॉब्लेम? टोटल गेन. त्याचा पर्सेंटेज ऑफ गेन पण आपण कॅल्क्युलेट करू शकतो. किती पर्सेंटेज ऑफ गेन झाला बघा, विचारलेलं नाही पण कॅल्क्युलेट करू शकतो आपण. पर्सेंटेज ऑफ गेन, पर्सेंटेज ऑफ गेन फॉर्म्युला घ्या त्याचा. टोटल गेन अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट. टोटल गेन अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट मल्टिपल बाय 100. हे विचारलेलं नाही, आपण कॅल्क्युलेट करतो आहोत. टोटल इन्व्हेस्टमेंट किती आपले, टोटल गेन किती आपला? 6,831.08 अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट आपले 20,000 आहे, मल्टिपल बाय 100. बघा किती येतं. ओके, 0.4 आहे, 0.4 आहे. ओके सॉरी, 0.4 येते इथे, 0.4 येतं. ठीक आहे, 0.4 घ्या मग, काय हरकत नाही. किती येतं बघा पर्सेंटेज मग? करा कॅल्क्युलेट. पर्सेंटेज ऑफ गेन किंवा रिटर्न पण म्हणू शकतो आपण त्याला.
रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. Yes, current calculate. 6,000. Okay, 34 point. बरोबर आहे आन्सर. 34.15% is the rate of return. रेट ऑफ रिटर्नही म्हणू शकता तुम्ही त्याला. ओके, आता पुढचा प्रॉब्लेम सेम ही प्रॉब्लेम तुम्ही सोडवणार आहात घरी. आवनी इन्व्हेस्टेड ₹60,000 इन बजाज म्युच्युअल फंड. ओके, 60,000 इन्व्हेस्टमेंट केली. टोटल परचेस प्राइस वेन इट्स एनएबी ऍट 70 पर युनिट विथ 2% एंट्री लोड. म्हणजे एनएबी परचेस एनएबी 70, त्याच्यामध्ये 2% एंट्री लोड ऍड करायचा, म्हणजे 1.40 म्हणजे 71.40 रुपये होतील. 71.40 इतके पैसे होतील. सी सोल्ड ऑल युनिट्स आफ्टर 2 इयर्स. 2 वर्षानंतर विकणार ती. आता 2 वर्षानंतर विकणार याचा अर्थ डिव्हिडंड 2 वर्षांनी मल्टिपल करायचा. इथे बघा, इथे डिव्हिडंड घेतलाय ना आपण, टोटल डिव्हिडंड नंबर ऑफ युनिट्स मल्टिपल बाय डिव्हिडंड पर युनिट मल्टिपल बाय 2 इयर्स येतील इथे. आता ह्या एक्झाम्पल मध्ये टोटल डिव्हिडंडचा फॉर्म्युला काय येईल बघा. या प्रॉब्लेम मध्ये टोटल डिव्हिडंडचा फॉर्म्युला काय येईल, मल्टिपल बाय 2 इयर्स. कारण 2 वर्षाचा आहे, इथे 1 वर्षाचं होतं, इथे 1 इयर दिलेलं होतं फक्त. ओके, त्याच वर्षी सेल झालं. इथे 2 इयर्स आफ्टर 2 इयर्स म्हणजे 2 वर्ष डिव्हिडंड मिळणार. सी सोल्ड ऑल युनिट्स आफ्टर 2 इयर्स व्हेन इट्स एनएबी ऍट 90. आता सेलिंग प्राइस सेलिंग एनएबी 90 पर युनिट अँड 1% एक्झिट लोड. 90 मधून 1% मायनस होणार 0.90 म्हणजे 89.110 इतकं त्या ठिकाणी त्याचं सेलिंग प्राइस पर युनिट येणार. इन बिटवीन सी रिसिव्ह डिव्हिडंड ऑफ ₹6 पर युनिट पर इयर. पर इयर 6 रुपये मिळतो, तर 2 वर्षाचा म्हणून मल्टिपल बाय 2 इयर केलं. बघा डिव्हिडंड चेंज होईल, बाकीचा प्रॉब्लेम आहे तसाच राहणार आहे वरच्या सारखा. कॅल्क्युलेट टोटल गेन सी रिसिव्ड इन द ट्रान्झॅक्शन. या पद्धतीने कॅल्क्युलेट करायचंय. शिवांश परचेस 200 युनिट फॉर ₹10,000 of Aditya Birla Mutual Fund. He sold all the units when NAV was 90 per unit. Find out his profit or loss. हा प्रॉब्लेम जमेल ना तुम्हाला. हा सेम असाच आहे, सेम. हा मी सोडूनच देतो, जाऊ द्या. फक्त वरचा डेटा मी कॉपी करतोय, त्याच्यात आपण डिटेल्स भरत जाऊया. टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे, 60,000. केवढ्याला परचेस केला, 70 रुपीजला परचेस केला. सेलिंग एनएव्ही किती आहे, 90. डिव्हिडंड पर युनिट किती आहे, 6 पर इयर. ओके, आणि किती वर्षांना सेल झालाय तो, 2 वर्षांना सेल झालाय. एंट्री एनएव्ही एंट्री लोड 2%, एक्झिट लोड 1%. हा डेटा दिलाय बघा, 2% 1% आहे ना. मग पर युनिट परचेस एनएव्ही किती होता आपला, 70. 70 मध्ये ऍड केला 2% 70च्या, म्हणजे किती झाला तो, 70 प्लस 70च्या 2% 1.4 म्हणजे किती झाला, 71.4. सेलिंग एनएव्ही, सेलिंग केवढ्याला केला, 90 ला. 90 त्याच्यातून मायनस 1% 90च्या पर युनिट सेलिंग प्राइस. 90 मायनस 90च्या 1% म्हणजे 0.90. 89.10 याला त्याचं पर युनिट सेलिंग प्राइस. ओके, मग नंबर ऑफ युनिट परचेस्ड. टोटल इन्व्हेस्टमेंट आपली किती इथे, 60,000. आणि पर युनिट परचेस प्राइस आहे आपली, परचेस प्राइस आपण कॅल्क्युलेट केली ते 71.4.
करा कॅल्क्युलेट मग. किती युनिट येतील बघा बरं, कॅल्क्युलेट करा, मला आन्सर पाठवा. 60,000 भागिले 71.4. यस, मला आन्सर पाठवाल. 840 पॉइंट, बरोबर आहे का? 840 पॉइंट, व्हेरी गुड, 33. ओके, एवढे युनिट परचेस झाले. मग टोटल सेलिंग प्राइस, नंबर ऑफ युनिट मल्टिपल बाय सेलिंग प्राइस पर युनिट. मग आता इथे टोटल युनिट्स एवढे आहेत. आणि एका युनिटची सेलिंग प्राइस किती आहे? एका युनिटची सेलिंग प्राइस 89.10 आहे. करा कॅल्क्युलेशन, किती येतात बघा. 840.33 गुणिले 89.10. मला आन्सर पाठवाल. यस, व्हेरी गुड. 74,873.40 ही झाली सेलिंग प्राइस. आता टोटल डिव्हिडंड, नंबर ऑफ युनिट्स मल्टिपल बाय डिव्हिडंड पर युनिट मल्टिपल बाय 2 वर्षाचा आहे. ह्या प्रॉब्लेम मध्ये 2 इयर्स हा चेंज दिलाय थोडासा, बरोबर ना? मग आता इथे नंबर ऑफ युनिट्स एवढे 840.33 युनिट. पर युनिट डिव्हिडंड किती इथे? 6 मल्टिपल बाय 2 इयर्स. करा कॅल्क्युलेट मग. बघा किती येतं. 840.33 युनिट गुणिले ₹6 मल्टिपल बाय 2 इयर्स. करा कॅल्क्युलेट, पटकन मला आन्सर पाठवा. यस, very good. 10,083.96. This is the amount of dividend. Now total gain, total selling price plus total dividend minus total purchase price. With the total selling price plus total dividend, okay, minus total purchase price 60,000. किती येते बघा. या दोघांची बेरीज करा, पटकन पाठवाल मला. 74,873.40 अधिक 10,083.96. Yes, send me answer in chat box. Yes, very good. 84,957.36. This is the total selling price plus total dividend minus 60,000 total purchase price. किती येईल मग? 24,957.36
57.36. टोटल गेन तेवढा आहे आपला. मग पर्सेंटेज ऑफ गेन पण कॅल्क्युलेट करू शकतो आपण. 24,957.36 अपॉन 60,000. किती येतो पर्सेंटेज ऑफ गेन? बघा, कॅल्क्युलेट करा, मला आन्सर पाठवाल. यस, सॉरी 14 येईल इथे. 24, हा 94 बरोबर. 84, 24 येतो बरोबर आहे. यस, $41.50, 41.59% is the rate of return. बरोबर आहे ना? ओके. सो इथे आपण थांबतो आहोत. मी एक 2-3 प्रॉब्लेम राहिले ते नेक्स्ट लेक्चरला त्या ठिकाणी घेतोय.